तर स्मिताताईंचं आपल्या या 100व्या वेबिनारमध्ये हार्दिक स्वागत. थोडक्यात मी स्मिताताईंची ओळख करून देतो. स्मिताताईंचं जे योग शिक्षण आहे, त्या योग प्राध्यापक, एम.ए. इन योगशास्त्र त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर योग थेरपी त्यांनी स्वामी विवेकानंद योग अनुष्ठान बेंगलोर येथून योग थेरपिस्ट त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आयुष मंत्रालयाचं योगा सर्टिफिकेशन बोर्ड लेव्हल 4चं शिक्षण देखील त्यांनी पूर्ण केलेलं आहे. या व्यतिरिक्त त्यांचं योगाचं कार्य खूप मोठं आहे. त्या योग विद्याधामच्या सर्व प्रकारचे वर्ग म्हणजेच अगदी योग शिक्षक, योग प्रबोध किंवा योग अध्यापक असे सगळे वरिष्ठ विद्यार्थ्यांसाठीचे जे वर्ग त्या घेतात. त्यानंतर त्या वर्गासाठी व्याख्याने, परीक्षा आणि मार्गदर्शन देखील त्या करतात. एम-एच्या वर्गावरती त्या भारतीय तत्वज्ञान हा विषय ते शिकवतात. यासोबतच वाय-सी-बीच्या सर्व वर्गावरती त्यांचे व्याख्यान होतात आणि त्या परीक्षक म्हणून तिथे आपली सेवा देतात. त्यासोबतच गर्भसंस्कार आणि इतर रोगविषयक किंवा जे काही एलिमेंट्स किंवा डिजीज असतात, त्या संदर्भात पण मार्गदर्शन आणि त्याचे वर्ग सुद्धा त्या घेतात. तर जास्त वेळ न घेता मी स्मिताताईंना विनंती करतो, की त्यांनी आजच्या आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. हरिओम स्मिताताई. हरिओम. सर्वप्रथम आज मला तुम्ही इथे तुमच्या या 100व्या वेबिनार साठी तुम्ही मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली मी त्याबद्दल तर काही व्याख्यान देतात मग म्हटलं त्या लिंक पाठवून. त्याबद्दल आयोजक गटाचे म्हणजे राजयोग कन्सल्टिंग ग्रुप आणि राजयोग योग आणि वेलनेस सेंटर या सगळ्यांचं मी आणि झुंजा सर यांचं मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. सगळ्या साधकांचं मी खूप स्वागत करते मनापासून आणि सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते. शारदीय नवरात्र हा आपल्या भारतामध्ये साजरा केला जाणारा एक उत्साह आणि चैतन्य निर्माण करणारा एक उत्सव आहे. अतिशय सगळ्या ठिकाणी छान पद्धतीनं तो वेगवेगळ्या रूढी परंपरांच्या बरोबरीने केला जात असेल, पण अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला जाणारा एक चैतन्य शक्ती जागृत करणारा असा हा एक सण आहे. या 9 दिवसांमध्ये शक्तीच्या देवीच्या या 9 रूपांची पूजा केली जाते. त्या संदर्भामध्ये अनेक पौराणिक कथा आपल्याला माहितीच्या आहेत किंवा प्रत्येक ठिकाणी विशिष्ट परंपरा पाळल्या जातात, व्रतवैकल्य केली जातात आणि भारतीय संस्कृती म्हणून हे आपल्यासाठी अत्यंत भूषणावह आहे. अतिशय सुंदर पद्धतीने या सगळ्याची रचना गेलेली आहे. पुन्हा ऋतुकालाचा विचार केला तरी सुद्धा अतिशय छान संधिकाल आहे. 2 ऋतू बदल होतानाचा मधल्या संधिकालामध्ये हे साजरं केलं जातं. ही अतिशय सुंदर बाब आहे. ह्या सगळ्याच्या मध्ये अगदी आणखीन एक महत्वाची गोष्ट कोणती आपल्याला अगदी विचारात घ्यायला हवी आहे, ती म्हणजे या 9 दिवसामध्ये 9 दुर्गांची आराधना केली जाते. आता ह्या 9 वेगवेगळ्या देवी आहेत का? तर नाही, ती देवीची वेगवेगळी रूपं आहेत. त्या एकाच शक्तीची, शक्त स्वरूपाची 9 वेगवेगळी रूपं ही आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही रूपांची आराधना आपण का करतो? कारण त्या देवीचं श्रेष्ठत्व आपण मान्य केलेलं आहे. त्या देवीच्या शक्तींना आपण नमतो, मान्य करतो आणि ते स्वीकारतो म्हणून. म्हणून आपण या 9 दुर्गांची शक्तींची करतो. ती एकाच देवीची अनेक रूपं आहेत असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला हे पण मान्य करावं लागेल किंवा त्यामध्ये पाहावं लागेल, की हे सगळं महिलांच्या आयुष्यात येणारी ही सगळी रूपं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येतात की नाही? जेव्हा आपण एक दुर्गा किंवा देवी किंवा शक्ती म्हणतो, ती महिला स्वरूपामध्ये दाखवली जाते. तेव्हा आपण जेव्हा स्वतःला महिलाला कंपेअर करून पाहतो, तेव्हा ही सगळी रूपं आपल्यामध्ये पण दिसतात. मग आपल्याला आहे का या शक्तीची जाणीव? आपण ह्या शक्ती रूपामध्ये केव्हा केव्हा कशा पद्धतीनं प्रकट होतो? ती शक्ती कशी कार्यान्वित व्हायला हवी? ती शक्ती कुठे, कधी, कशी वापरली गेली पाहिजे? याचं भान आपल्याला आहे का? त्याचं होतंय का आपल्याला भान? मग आपण त्या स्वरूपात स्वतःला तरी पाहतो आहोत का? याचा एक थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न यथामती मी करण्याचा प्रयत्न करते आहे. आता देवीचं पहिलं रूप, जी पहिली माळ आपण ज्याला म्हणतो, ते म्हणजे शैलपुत्री. शैल म्हणजे पर्वतराज, हिमालय. हिमालय कन्या म्हणून त्याला शैलपुत्री म्हटलेलं आहे. आता जिच्या पाठीशी हिमालयासारखा खंबीर पाषाणासारखा पिता असेल, त्याचं खंबीर पालकत्व पाठीमागे असेल, तर तो निडरपणा, तो धैर्य, ते सामर्थ्य घेऊन आलेली ती पुत्री आहे. मग आपल्या घरात ते बालरूप आहे. कारण तिला पुत्री ह्या स्वरूपामध्ये स्वीकारलं गेलेलं आहे. कन्या रूप म्हणून आपण कन्यापूजन वगैरे सुद्धा करतो. मग या बालवयामध्ये ती खंबीरता येण्याकरता मोठ्या आहोत आपण जेव्हा, तेव्हा ते खंबीर पालकत्व आपण निभावलं गेलं पाहिजे. तर ते खंबीरतेचे संस्कार, दृढतेचे संस्कार
आपल्या बालपुत्रीवर, आपल्या घरातल्या शैलपुत्रीवरती होणार आहे. तिचं जर पुढचं सगळं आयुष्य सुदृढ आणि आत्मविश्वासपूर्ण सुंदर जर व्हायचं असेल, तर त्याची पायाभरणी मात्र आत्ता या वयातच व्हायला हवी आहे. आणि ती करण्याची जबाबदारी पालक म्हणून आपल्या सर्वांची आहे. आपण सर्वांनी हे करणं अगदी आवश्यक आहे. मग त्यासाठी काय हवंय? आपलं घर योगमय हवं. आपल्या घरामध्ये सद्विचारांचा सगळी पेरणी व्हायला हवी. आपलं वातावरण तसं असायला हवं. त्याच्यामुळे त्याच्यावरती जे होणारे त्या बालिकेवरती जे बघून शिकणारी आहे ते संस्कार आहेत, ते उत्तमच व्हायला हवेत. यासाठी आपण दक्ष व्हायला हवं. त्यासाठी आपल्या घरातल्या शैलपुत्रीसाठी खंबीर पालक व्हा. खंबीर म्हणजे शिस्तप्रिय नव्हे. योग्य तिथे योग्य ते दाखवण्याची, देण्याची आणि ती पूर्ण सुरक्षितता देण्याची सामर्थ्य त्याच्यामध्ये असायला हवं. शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम आहार, खेळ, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवायला हव्यात. अतिशय संस्कारक्षम आणि हळवं मन असतं, त्यासाठी आपल्या घरामध्ये सद्विचारांचं पोषक वातावरण असायला हवं आहे. म्हणून म्हटलं, घर योगमय करा. आपल्या पृथ्वीची जडणघडण ही शैलाप्रमाणे व्हायला हवी आहे आणि ही जबाबदारी आपली आहे. शैलपुत्री म्हणून कन्यापूजन करताना त्याच्या पाठीमागे आपल्या भूमिका काय आहे, हे मात्र आपण उत्तम रीतीने जाणून घेतलं पाहिजे. दुसरं जे आपण रूप म्हणतो ते ब्रह्मचारिणी म्हटलेलं आहे. ब्रह्मचारिणीचं रूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते अतिशय तेजस्वी आहे. हातामध्ये जपमाळ घेतलेला आहे आणि कमंडलू घेतलेला आहे. जपमाळ म्हणजे सातत्य, प्रयत्न दाखवतं आणि कमंडलू म्हणजे मर्यादा दाखवते. आणि रूप तेजस्वी रूप आहे. उगवत्या सूर्याप्रमाणे तेज दाखवलेलं युवावस्थेतलं वय आहे ते. आणि ते युवा विकसित होणारं वय आहे. आणि या विकसनशील वयामध्ये त्या शरीरामध्ये, मनामध्ये होणाऱ्या बदलांना स्वीकारणं, बघणं आणि त्या बदलांमध्ये कुठेही वाहवत न जाता मर्यादांचं योग्य ते पालन करणं, संयमानं दिला गेलेल्या सगळ्या गोष्टीला प्रतिसाद म्हणजे ब्रह्मचर्य असते. तशी ही ब्रह्मचारिणी आहे. एकाग्रता आणि सातत्यानं प्रयत्न कशासाठी? ध्येय गाठण्यासाठी. कुठेही आपलं ध्येय न घालवता प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी अशी ही ब्रह्मचारिणी आहे. त्याचं ब्रह्मचर्याचं तेज तिच्यावरती विलसलं गेलं पाहिजे. याच्यासाठी काय आपल्याला करायला हवंय ते जाणून घेण्याकरता इथे ही निसरडी वाट आहे असं आपण म्हणतो. हे जे युवा अवस्थेतलं वय आहे, इथे स्लिपरी स्लोप म्हणतो आपण. कारण इतकी प्रलोभनं बाहेरच्या जगामध्ये आहेत, या सगळ्यामध्ये कधी आपण निसटून जाऊ आपलं आपल्याला कळणार नाही आहे. आणि म्हणून इथे काय हवं आहे, तर इथे ही सगळ्यात योग्य वेळ आहे अष्टांग साधना सुरू करण्याची. बहिरंग योग सुरू करण्याची, साधना सुरू करण्याची ही सगळ्यात उत्तम स्टेज आहे. योग्य आहार विहार, आचार विचाराचा पाया इथेच घडला पाहिजे. आणि यासाठी आपल्याला आसनांचा अभ्यास, प्राणायामाचा अभ्यास, यमनियमांचे विचार हे सगळे तितके महत्वाचे ठरतात. कारण शैलपुत्री जी आहे ती अनुकरणीय आहे. आणि इथे ब्रह्मचारिणी जी आहे ती स्वतःचा विचार करणारी आहे. आणि म्हणून इथे तिला यमनियमांची चौकट दाखवायला हवी. ते आचरणात कसे आणायचे हे शिकवायलाच हवं. आसनांचा भाग जर आपण अगदी साध्या पद्धतीने जरी विचार करून पाहायला गेला, तर या वयामध्ये उगवत्या सूर्याचं तेज आहे, प्रचंड ऊर्जा आहे शरीरामध्ये. मग आपल्या शरीरामध्ये होणारी जे बदल आहे, त्याची जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेची जाणीव आपल्याला व्हायला हवी. ती कुठे, कशी, काय पद्धतीने वापरायली हेही आपल्याला कळलं गेलं पाहिजे. मग ह्याचे साधं उदाहरण आपण पाहूयात, की हे आपल्याला योग कसा ओळखायला शिकवतो आहोत. जेव्हा आपण आसनांचा भाग करतो, त्यावेळेला शरीराला विशिष्ट पद्धतीनं कष्ट देतो. शरीराची शक्ती विशिष्ट पद्धतीनं ती वापरतो आहोत. त्याला किती प्रयत्न करावे, एखादं आसन जमवण्याकरता किती प्रयत्न करावे, कुठे प्रयत्न करावे, कसे प्रयत्न केले गेले पाहिजे, प्रयत्नांची दिशा कशी असली पाहिजे आणि आपल्या मर्यादा थांबून केव्हा मर्यादा सांभाळून, ओळखून कुठे थांबलं गेलं पाहिजे, हे आपल्याला आसनं शिकवतं की नाही? जसं ते शरीराच्या शक्तीला वापरायला, त्याला युटिलाइज करायला, चॅनलाइज करायला शिकवतं, हेच सगळ्या ठिकाणीही असतं. आपली शक्ती कशी ओळखायची, त्याची मर्यादा कशी सांभाळून ती कुठे कशी वापरावी, हे आपल्याला आसन शिकवतं. आणि म्हणून हेच योग्य वय आहे. आपण जेव्हा प्राणायामाचा विचार करतो किंवा ओंकार साधना शिकवतो, ते मनाला ताब्यामध्ये ठेवायला शिकवतं. मन भरकटू देत नाही. मनाला संयमित ठेवण्याची साधना, कारण त्यांनी जाणीवेच्या कक्षा रुंद होतात.
सूक्ष्मता वाढते. चांगलं काय आणि वाईट काय, बरोबर काय आणि अयोग्य काय, आपल्यासाठी काय बरोबर आहे, काय चूक आहे, हे शोधण्याची, सांभाळून घेण्याची क्षमता ओंकार आपल्याला देतो. या स्वतःमधल्या बदलांना सामोरं जाण्याकरता जी आपली स्वतःची एक जडणघडण, पाया तयार व्हायला हवा आहे, तो अष्टांग योगाच्या, बहिरंग योगाच्या साधनेनं इथेच निर्माण होतो. यमनियमांची चौकट मनाला शांत ठेवते. कुठेही प्रलोभनाला वाहावत न जाण्याची मर्यादा आपल्याला ती देते. तारुण्य म्हणजे प्रचंड ऊर्जा आणि ते बेफाम बेधुंद होता कामा नये, ते तेजस्वी व्हायला हवं आहे. त्याच्यासाठी आपल्याला बहिरंग साधना इथेच उपयोगी पडते आणि आपल्यातल्या त्या ब्रह्मचारिणी शक्तीची जाणीव आपल्याला तिथे नक्की करून देते. हाच योग्य वेळ कालावधी आहे की जिथे आपल्याला सुरुवात व्हायला हवी आहे. जेव्हा आपण तिसऱ्या रूपाबद्दल बोलतो, तिसरं रूप म्हणजे चंद्रघंटा म्हटलेलं आहे. चंद्रघंटा ही दशभुजा आहे. तिच्या हातामध्ये सगळी शस्त्र अस्त्र सगळी घेतलेली देवी आहे ती. तरी तिला चंद्रघंटा म्हटलेलं आहे. जणू असं आपण म्हणू की गृहस्थाश्रमी पाऊल ठेवणारी तरुण स्त्री आहे ती. अगदी अष्टावधानी आणि अशी स्त्री आपल्या संसारातल्या सगळ्या आघाड्या सांभाळणारी असते. आपली नोकरी व्यवसाय असेल, घर असेल, नातेसंबंध असतील, काय समाज असेल, ह्या सगळ्यांकडून सगळ्यांच्या तिच्याकडनं खूप अपेक्षा असतात आणि त्या सगळ्या आघाड्यांवरती ती लढत असते. या वयामध्ये त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त सगळ्यांच्या अपेक्षा असतात. कशी असायला हवी? आदर्श सून, आदर्श मुलगी, आदर्श पत्नी, आदर्श गृहिणी, आदर्श एम्प्लॉई, आदर्श व्यावसायिक, सगळ्यांच्या आदर्शपणाच्या व्याख्या इथेच असतात. म्हणून ती दशभुजा असते. 8 हातामध्ये शस्त्र घेऊन लढत असते. प्रत्येक ठिकाणी तेवढ्याच सामर्थ्याने. आणि या प्रत्येक ठिकाणी हे आदर्श, आदर्श, आदर्श जमवून आणण्यामध्ये प्रचंड शक्ती खर्ची जाते. आणि हे आदर्श पण सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सांभाळण्याचा प्रयत्न, ज्याची पराकाष्ठा ती करत असते, त्या वेळेला स्वतःला आपल्याला आदर्श वाटतोय का? आपण आदर्श स्थितीमध्ये आहोत का? याचा विचार होतो. कधी-कधी तर असं होतं, की या सगळ्या आघाड्यांवर लढता-लढता तिची इतकी शक्ती खर्च होते, की तिचं मनस्वास्थ्य सुद्धा हरवायला लागतं. कारण सगळीचकडनं ह्या वयामध्ये सगळ्यांच्या सगळ्या तिच्याकडनं असलेल्या अपेक्षा खूप मोठ्या असतात आणि बाकीच्यांच्या अपेक्षा पूर्ती करण्याचा एक धुंदी म्हणू आपण त्याला खरं तर. तो एक गोष्ट फार प्रकर्षाने तिथे जाणवून येते. इथे चंद्रघंटा हे नाव महत्वाचं ठरतं. चंद्र आणि घंटा हा शब्द छान वापरलेला आहे पहा. चंद्र हे मनाचं प्रतीक आहे आणि घंटा म्हणजे लय. घंटेचा नाद आपल्याला माहिती आहे. अतिशय सुंदर लय की मनाला एकाग्र आणि शांत करणार आहे आणि चंद्र हे शीतल मनाचं प्रतीक आहे. 8 हातामध्ये जरी आपण अ, आपल्या अष्टभुजांमध्ये, दशभुजांमध्ये जरी शस्त्र घेऊन लढत असलो, तरी आंतरिक शांतता आणि आंतरिक लय ढळू द्यायची नाही, हे चंद्रघंटा सांगते आपल्याला. इथे लागणारी शारीरिक ऊर्जा भरपूर आहे, सगळ्या ठिकाणी ती भरपूर कामाला येत आहे. इथे गरज आहे ती मानसिक शक्ती सांभाळण्याची आणि ही चंद्रघंटा आपल्याला तेच सांगतेय. आणि ही लय हरवू द्यायची नाहीये. शरीराची, मनाची, आपल्या विचारांची कशाचीही लय आणि आंतरिक मनाची शांतता कुठेही आपल्याला जर ढळू द्यायची नसेल, तर आपल्याला अतिशय उपयोगी पडते ती म्हणजे प्राणायाम आणि ओंकार. बहिरंग योगाची साधना आहेच आहे. आसन, योग्य आहार विहार ही जोड तर आहेच आहे. पण कामाला येतो तो मनाची शांतता मिळवण्याकरता आणि लय सांभाळण्याकरता ओंकार. ओंकाराचा नाद हा शरीरामध्ये, मनामध्ये, मेंदूमध्ये सर्व ठिकाणी एक सुंदर लय निर्माण करतो आणि आपल्या शरीराचा शक्तीचा कुठलाही व्यय होऊ देत नाही. त्याची लय सांभाळली गेली की सगळ्या गोष्टी उत्तम साधता येतात. ओंकार साधना हे आपल्याला देते. प्राणायामामधली जी काही लयबद्धता आहे, आपल्या प्राणायामामध्ये आपण जे काही श्वासावरती नियंत्रण मिळवतो, ते विचार शक्तीवरती नियंत्रण असतं. आपल्या मनाच्या शक्तीवरती केलेलं नियंत्रण आहे. आपल्या मनाच्या शक्तीची ओळख, प्राणाची ओळख आपल्याला प्राणायाम करून देतो. आणि प्राणशक्ती ही सगळ्याची प्रेरक शक्ती आहे, जी मनाच्या शांततेच्या आधारावरती अतिशय दृढ होते आणि आपल्या शरीराची शक्ती पण वापरायला ती योग्य मार्गदर्शन करते. अगदी छान आणि आवश्यक गोष्ट कशी एवढी दमणूक होत असताना आपल्याला कशाची विश्रांतीची गरज आहे आणि हीच विसरली जाते. इथे योगनिद्रा कामाला येते.
योग निद्रा म्हणजे जणू एक नवीन संजीवनी आहे. एक नवीन संजीवनी आपल्याला देते. शांत विश्रांती नंतर आपल्याला मिळणारी ऊर्जा ही दुसऱ्या दिवशीच्या लढाई करता तयार करणारीच आहे की नाही? पुन्हा ताजतवाना होऊन पुन्हा नवीन ऊर्जेनं नवीन गोष्टी करण्याकरता जे सामर्थ्य हवं आहे ते आपल्याला योग निद्रा आहे. त्याची जाणीव, त्या विश्रांतीची जाणीव, विश्रांतीची गरज काय आहे हे आपल्याला विश्रांती घेतल्यानंतरच कळतं आणि तेवढंच विसरलं जातं. ते आपल्याला योग शिकवतो. त्यामुळे नावाप्रमाणे असणाऱ्या त्या सामर्थ्याचा त्या त्या वेळेला भान ठेवणं हे आपल्याला योग शिकवतो आहे किंवा योग ते जाणवून देतो आहे. याच्याकडे आपण जाणीवपूर्वक पाहायला हवं. चौथं रूप म्हटलेलं आहे कुष्मांडा. कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यामध्ये अनेक बिया असतात आणि त्या बिया प्रत्येक बी जी असते ती नवीन वृक्ष निर्माण करण्याची, नवीन आणि अनेक कोहळे निर्माण करण्याचं सामर्थ्य असलेली ती कोहळा रूप असलेली कुष्मांडा रूप सांगितलेलं आहे. चौथी माळ. पुनरुत्पादनाचं, निर्मितीचं, सृजनतेचं प्रतीक असणारी ती कुष्मांडा. म्हणून तिच्या हातामध्ये अमृत कुंभ आहे. पृथ्वीवरचं अमृत म्हणजे आपण मातेचं दूध म्हणतो आणि कुंभ हे ज्याच्यामध्ये निर्मिती होते ते गर्भाशयाचं प्रतीक आहे. त्यामुळे कुंभ घेतलेली ती कुष्मांड आहे. हा गर्भ कालावधी महिलेच्या आयुष्यातला अतिशय सेन्सिटिव्ह असं आपण म्हणू, अतिशय महत्वाचा हा कालावधी. कारण इथे ती स्वतः बरोबर एक नवीन निर्मिती करता, नवीन जीवा करता, त्याच्या आयुष्याकरता अतिशय काहीतरी दिव्य कार्य करत असते. निसर्गानं दिलेलं सगळ्यात मोठं वरदान हे ती माता अनुभवत असते. ती होऊ घातलेली माता अनुभवत असते. त्यामुळे गर्भवतींकरता योग साधना हे म्हणजे एक वरदान आहे. कारण केवळ तिच्या शरीरासाठी, तिच्या त्या त्या गर्भधारणेच्या कालावधी करता तिच्या आरोग्यासाठी फक्त उपयुक्त पडतं नाही. योग संस्कार, प्रत्येक योगामधली योग प्रक्रिया ही एक संस्कार घडवत असते. आणि हा संस्कार त्या बालकावरती, त्या बाळावरती तिथेच व्हायला हवा आहे, गर्भामध्ये. तिथपासून तो व्हायला हवा. आपलं शरीर, मन, भावना आणि बुद्धी या सगळ्यांचे सगळे उत्तम गुण त्या बाळापर्यंत पोहोचले गेले पाहिजेत. म्हणून सर्वार्थानं इथे योग साधना व्हायला हवी आहे. म्हणजे त्या बाळाची आणि आईची ग्रहण शक्ती इथे अतिशय तीव्र असते. खूप मोठ्या प्रमाणावरती असते. जाणीवेच्या कक्षा अतिशय सूक्ष्म आणि तरल झालेल्या असतात. टिपकागदाप्रमाणे सगळं काही बाळही टिपून घेत असतं आणि आई पण टिपून घेत असते. तशी ही माता आहे. होऊ घातलेली माता जी गर्भवती आहे तशी असते आणि इथे मात्र योग्य अतिशय छान नियोजित पद्धतीनं साधना व्हायला हवी. म्हणजे अर्थात आपण बहिरंग योगाची साधना तर करतोच आहोत, तिथे व्हायलाच हवी आहे. योग्य पद्धतीनं केले गेलेले आसन, प्राणायाम हे तर उपयोगी ठरणारच आहेत. पण त्याच्याच बरोबरीनं भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग, मंत्रयोग ही साधना सुद्धा अतिशय समृद्धीचं बळ देते. समृद्धी कशाची आहे? समृद्धी शरीर स्वास्थ्याची आहे, मनस्वास्थ्याची आहे, भावनांच्या शुद्धीकरणाची आहे, बुद्धीच्या तल्लखतेची आहे आणि सगळे सद्गुण त्या बाळांपर्यंत सूक्ष्म रूपानं पोहोचवण्याची शक्ती आहे. आणि हे सगळे गुण, हे सगळे पोटेन्शियल घेऊन तो गर्भ, ते बीज तयार होणार आहे. आणि त्या बीजाचं फुलामध्ये रूपांतर होत असताना इथे मात्र त्या सगळ्याची जाणीव ती एक सत्वगुणाचा एक सगळ्या चहुअंगानं केला गेलेला विचार, सगळ्या योगाचा एक अनुभूती आपण ज्याला म्हणू, ती इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि ती त्या गर्भवती महिलेला योग साधना देते. सगळी योग साधना. सृजन शक्तीची जाणीव, ती शक्ती आहे आणि त्या शक्तीची जाणीव करून देणारं हे कुष्मांडा रूप आणि त्या कुष्मांडेची साधना मात्र उत्तमच व्हायला हवी आहे. पाचवं रूप आपण म्हणतो की ते काय आहे तर ते स्कंद माता म्हटलं जातं. म्हणून त्याला स्कंद माता म्हटलं. स्कंद म्हणजे कार्तिकेय, पार्वतीचा पुत्र कार्तिकेय. स्कंद याचा आणखीन एक अर्थ सांगितलेला आहे, तो म्हणजे प्रावीण्य मिळवलेला, तज्ञ, निष्णात. आता तसा गर्भसंस्कार जर उत्तम झाला असेल कुष्मांडा रूपामध्ये, तर निपजणारी पुत्र किंवा पुत्री ही प्रावीण्य मिळवणारी, निष्णात आणि स्कंदच असणार आहे. त्या स्कंद माता, त्याची माता आहे ती. ती माता म्हणजे वात्सल्याचं आणि शूरतेचं दोन्हीचं प्रतीक असतं बरं. कारण मातेला शूरही असावं लागतं आणि वात्सल्य पूर्ण सुद्धा असावं लागतं.
बालकाची पहिली गुरु आपण माता आहे असं म्हणतो. मग ह्या बाळाला जर आपल्याला उत्तम काहीतरी द्यायचं असेल, तर माता परिपूर्ण असायला हवी. जेव्हा परिपूर्ण असेल तेव्हा आपण देणार आहोत. त्यामुळे तिची नियमित योग साधना असलीच पाहिजे. त्या मातेची नियमित योग साधना तिचं हृदय आणि बुद्धी या दोन्ही स्तरावरचं जागेपण देते. हृदय आणि बुद्धीवरचं जागेपण म्हणजे काय आहे? तर माता म्हणून नवमाता आहे. त्या मातीच्या गोळ्याला आकार देणारी माता आहे. त्यामुळे आपण म्हणतो ती हृदयाने अतिशय हळुवार असायला हवी किंवा असते. पण अति हळवार, अति कमकुवत, हळव्या मनाची जर माता असेल, तरी बाळाचा विकास आणि प्रगती होणार नाही आहे. आणि अति बुद्धिवादी, अति शिस्तप्रिय किंवा अतिशय कठोर असणारी किंवा आग्रही भूमिका असणारी असं झालंच पाहिजे, अशी असणारी माता सुद्धा आपल्या बाळाचा विकास किंवा प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकते. आता त्या मातीच्या गोळ्याला जर आकार द्यायचा असेल, तर प्रसंगी कठोरता आणि प्रसंगी हळुवारपणा ह्या दोन्हीची परफेक्ट सांगड घालता यायला हवी. तर त्या मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देऊन पुढे वाढवता येणार आहे. म्हणून ती स्कंद माता हृदयानं आणि बुद्धीनं दोन्हीही परिपक्व असायला हवी आहे. मग ही परिपक्वता आपली जाणीव आपल्याला कशा पद्धतीनं योग दाखवणार आहे बरं? योग साधना तीच चालू आहे. सर्वार्थाची योग साधना चालू आहे. पण अ, म हवं जिथे आवश्यकता आहे तिथे आपली भावना हळुवारपणा पण जपता आला पाहिजे. आणि जिथे हवं तेव्हा तिथे शिस्त पण सांभाळता आली पाहिजे. उदाहरणार्थ एखादं आसन आपण जेव्हा करतो, आता आसनातली प्रगती होतीये. त्यामुळे जेव्हा एखादं आपण आसन करतो ते जमवण्याकरता जेवढे आवश्यक आहे तेवढे शरीराला कष्ट दिलेच गेले पाहिजेत, प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि ते आसन जमवण्याचा आपल्या पद्धतीनं मॅक्झिमम उत्तम प्रयत्न केल्यानंतर त्या आसनामध्ये स्थिरता आणि सुखकारकता पण जपता आली पाहिजे. अतिशय कष्टप्रद होणारं आसन हे आसन ठरत नाही. तिथे येतो ती सुखकारकता, स्थिरता, स्थिरतेनं, शांतपणे, संयमानं घेणं आणि पुन्हा सुखकारकता ही मनाची भावना आहे. मनाचा हळुवारपणा आहे, तरलता आहे, जाणीव आहे. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला पतंजलीने सांगितलेलं स्थूल सुखम आसनम. हे दोन्हीची म्हणजे बुद्धी आपल्या शरीराला घेण्यात येणाऱ्या शिस्तीची, कष्टाचीही जाणीव आणि त्याच वेळेला त्याच्या बरोबरीनं सुखकारकतेची जाणीव ही सुद्धा आपल्याला जपताच यायला हवी आहे किंवा ती जाणवून घेता आली पाहिजे किंवा ती डेव्हलप करता आली पाहिजे. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला आसन देतंय पहा. मातेला हेच हवंय. जसं आपण म्हणूयात, की जो प्राणायाम आपण करतो आहोत, त्या प्राणायामामधला पूरक आणि रेचक हा कसा असतो? समगती असतो, सहजतेनं असतो आणि अगदी एक हळुवारपणा दाखवणारा असतो. पण त्या पूरक रेचकाच्या जोडीला जेव्हा नाकपुड्या बंद करून, त्रिबंध बांधून जेव्हा श्वास कोंडतो, तेव्हा तो धैर्य, कठोरता आणि शिस्त दाखवतो. आणि ह्या दोन्हीचंही परफेक्ट कॉम्बिनेशन आपल्याला प्राणायाम शिकवतो. ह्या दोन्ही गोष्टी कशा पद्धतीनं हँडल केल्या गेल्या पाहिजेत, हे आपल्याला प्राणायाम शिकवतो. हेच तर त्या मातेला हवं आहे ना. स्कंद माता तेव्हाच होऊ शकते. एवढ्या निष्णात बाळाची आई होणं हे सोपं काम नाहीये ना. तेवढी योग्यता आणि तेवढी जाणीव आपल्यालाही असायला हवी आहे. कसं असावं ह्या वेळेला? तुकाराम बुवा म्हणतात ना, "वज्राहुनी कठीण आणि मेणाहुनी मऊ आम्ही विष्णू." दोन्हीही असलं पाहिजे. पण ते योग्य वेळेला, योग्य ठिकाणी, योग्य सांगड घालत व्हायला पाहिजे. तर ती स्कंद माता आपल्यामधली जागृत होईल आणि उत्तम रीतीनं संगोपन करेल. पुढे 6वं जे रूप सांगितलं गेलेलं आहे ते कात्यायनी म्हटलेलं आहे. कात्यायनी म्हणजे सर्व मातृत्व. आता जडण-घडण झालेली आहे, त्याचं ते छान करत आहे. आता पुढचा टप्पा आपला. आता संगोपन, निगा राखण्याचं काम करणारी, दर्शवणारी ती आहे, प्रगल्भ आहे ती कात्यायनी. ती आता संस्कार, नातेसंबंध, नीतिमत्तेचे धडे आपल्या वागणुकीतून देती आहे. आता ते बालक मोठं होत आहे, ते स्वतःच स्वतः खूप गोष्टी शिकणार आहे, त्याची जाणीव करून घेणार आहे. इथे आपलं सहजीवन, आपल्या आपल्या कुटुंबाचं जीवन आणि समाज जीवन ह्या दोन्हीही सांभाळणारी ती कात्यायनी आहे. पुढचं पाऊल आहे ती प्रगल्भता आहे.
ते वैचारिक सामर्थ्य पुढे आले गेलेले आहे. आता संगोपन, निगा किंवा नातेसंबंध जपणारी असं तिला म्हटलेलं आहे. आता हे नातेसंबंध जपण्याकरता, निगा राखण्याकरता किंवा संगोपन करण्याकरता कोणती गोष्ट फार महत्वाची ठरते? मनाचा मोठेपणा, समजूतदारपणा. कारण जेव्हा कुठलंही नातं सांभाळायचं असतं, त्यावेळेला आपल्याला काय धरून ठेवायचं आणि काय सोडून द्यायचं हे कळायला लागतं. हे जेव्हा सांभाळता येतं, हे जेव्हा कळतं, तेव्हा नाती टिकवता येतात. कारण कुठलीही व्यक्ती कधीच परफेक्ट असू शकत नाही आहे. मग काय कसं सांभाळायचं याच्यासाठी लागतं ना, ते मनाचा मोठेपणा. आपल्यात उत्तम काय आहे ते धरून ठेवायचं आणि जे वाईट आहे ते सोडून द्यायचं. दुसऱ्यामधलं सुद्धा चांगलं तेवढं ग्रहण करायचं, वाईट तेवढं सोडून द्यायला हवं आहे. दुसऱ्याला क्षमा करण्याची वृत्ती ही तिथे निर्माण होते. आंतरिक शक्ती आहे ती. क्षमा करणे सोपी गोष्ट नाही. मग आपल्यातले चांगले गुण हे जेव्हा प्रबळ असतात, तेव्हा आपण समोरच्याच्या दुर्गुणांना क्षमा करू शकतो किंवा त्याला योग्य त्या पद्धतीनं मोल्ड करू शकतो किंवा काही वेळेला सोडून देऊ शकतो. हे सगळं जमतं तेव्हाच आपल्याला नाती सांभाळता येतात, संगोपन करता येतं. संगोपन सर्वार्थानं सगळ्या गोष्टींचं संगोपन आहे. ते करता येतं. दुसऱ्यांच्या चुकांना क्षमा करण्याचं जर मोठेपण आपल्याला हवं असेल, तर त्यांच्यातली नकारात्मकता निगेटिव्हिटी जी नकारात्मकता आहे ती आपल्यापर्यंत पोहोचू द्यायची नाहीये आणि आपल्यातली सकारात्मकता वाढीला गेली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला योग्य त्या वेळेला दरवाजे बंद करता आले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला अनेक निगेटिव्ह गोष्टी चालू आहेत. आता आपल्याला शांतपणे त्या सगळ्यांना बाजूला करून आपल्यामध्ये काय चांगलं आहे हे ओळखून त्याचा वृद्धिंगत करता आलं पाहिजे. ते वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला नक्की करता यायला हवा आहे. आणि इथे खऱ्या अर्थानं सुरुवात होते बहिरंग योगाबरोबर अंतरंग योगा साधनेची. प्रत्याहार किती सुंदर संकल्पना सांगितलेली आहे पहा. प्रत्याहार म्हणजे पाचही इंद्रियांना थांबवा. बाहेर न येणाऱ्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी फिल्टर करून आत घ्या. आपल्याला त्या निगेटिव्ह गोष्टींकडे सरळ दुर्लक्ष करायचं आहे किंबहुना क्षमा करण्याचा मोठेपणा हवा असेल, तर या निगेटिव्हिटी पासून आपण स्वतःला दरवाजे बंद करून सुरक्षित करायला हवं आहे. प्रत्याहार करायला हवा आहे. तर आपल्यातलं जे चांगलं आहे ते आपल्याला वाढवता येणार आहे. त्याची जाणीव करून घेता येणार. आणि आपल्या सद्गुणांचं संवर्धन करण्याची शक्ती किंवा ती जाणून घेण्याची शक्ती हा एकाग्रतेचा अभ्यास म्हणजे धारणा. एकाग्र होऊन शोधायचंय माझ्याकडे काय काय उत्तम आहे, खूप काही उत्तम आहे. कधी शोधणार? आता दुसऱ्यांच्या चुका सुधारण्याचं आपल्याला जे घडवायचं होतं ते आपण घडवलेलं आहे. आता ते उत्तम काम करेल याची जाणीव ठेवून आता आपण आपल्यातलं उत्तमाला वाढवण्याच्या मार्गावरती लागतो आहोत. म्हणून ती धारणा. काय धारण करायचंय? सद्विचार धारण करायचा आहे. एकाग्रतेने सत्वगुणाची वृद्धी करायची, ती धारण करायची आहे. आणि त्यासाठी बाहेरचे सगळे दरवाजे, बाहेरची निगेटिव्हिटी बंद करायची प्रत्याहारानं आणि एकाग्रतेनं स्वतःमधल्या आपल्यातल्या असलेल्या सगळ्या सुप्त गुणांना वाव द्यायचा आहे. त्यातले सद्गुण बाहेर काढायचे आहेत. त्या सद्गुणांचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करायला शिकायची धारणा हा अंतरंगाची साधना इथे छान पद्धतीनं सुरू होते. कारण इथे आता जेव्हा बाहेरच्या जबाबदाऱ्या आपण हळूहळू कमी करतो किंबहुना त्या दुसरीकडे द्यायला सुरुवात करतो, तेव्हाच आपली छान डिटॅचमेंट सुरू होते आणि आपली आंतरिक विकास सुद्धा सुरू होतो. हा व्हायलाच हवा ना एका टप्प्यामध्ये. कात्यायनी हेच शिकवते आपल्याला. कात्यायनी म्हणते, "आता तुझा विकासाकडे तू लक्ष दे. आतापर्यंत लोकांसाठी डोकेफोड खूप केली. आता स्वतःच्या आत्मविकासाकडच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकायला योग्य वेळ आहे." ही कात्यायनी आपल्याला शिकवते. त्या आपल्या आंतरिक शक्तीच्या, सत्व शक्तीची जाणीव आपल्याला अंतरंगाची साधना, अंतरंग योगाची साधना द्यायला लागते. अर्थात बाकीचे सगळे योग, भक्ती, कर्म, ज्ञान, मंत्र हे सगळे सहाय्याला आहेतच आहेत. पण ही साधना इथे प्रकर्षानं आपल्याला याची जाणीव करून देते. पुढे आपल्याला 7वं रूप सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे कालरात्री किंवा काली माता म्हटलं जातं. काली माता म्हणजे स्त्री शक्तीचं अतिशय रौद्र रूप आहे असं आपण म्हणतो. तिला आपण महिषासुर मर्दिनी म्हणतो. दैत्यांचा संहार करणारी म्हणतो. अतिशय रणरागिणी असं म्हणतो. मग ही शक्ती
आपल्यामध्ये आहे का? नक्कीच आहे. पण ती शक्ती त्या महिषासुराला म्हणजे बाहेरच्या महिषासुराला मारण्याच्याच पाठीमागे लागलीये का? तसं झालं तर ती विध्वंसक शक्ती होईल. इथे जी महिषासुर नावाच्या असुराला मारणारी जी शक्ती आहे, ते आपल्यातले दुर्गुण, ते आपल्यामध्ये असलेले षडरिपू, आपल्यामध्ये असलेला अहंकार, आपल्यामध्ये असलेले नको असलेल्या गोष्टी ज्या काही साठवून ठेवलेल्या आहेत, त्या असुर रूपानं असतात आणि त्याचा संहार करण्याकरता आपल्यातली सत्व शक्तीची हायेस्ट स्टेज म्हणजे काली. ते रौद्र रूप आहे. ती सत्व शक्तीची शक्ती आहे. ती शक्ती विध्वंसक नाही, ती विघातक शक्ती आहे. ती एक विलक्षण आत्मशक्ती आहे. आपल्यातल्या धारणेमधून, प्रत्याहारामधून आपण जी आपल्यामध्ये केंद्रित करून जागृत केलेली जी आत्मशक्ती आहे, ती सत्व शक्तीची जागृती आहे आणि त्याची ओळख म्हणजे ध्यानातून होणारी स्वतःची ओळख. आपल्याला जी जाणवते ती ओळख आहे त्याच्यामध्ये. आणि ही शक्ती काय करते? आपल्या त्या धारणेमधून, अंतरंग साधनेमधलं पुढचं पाऊल म्हणजे ध्यान. या ध्यानामधनं सत्वगुण जो हायेस्ट पीकला जातो, तिथे तो नाश करतो सगळ्या आपल्या षडरिपूंचा, आपल्या अनावश्यक असलेल्या आसक्तींचा आणि आपल्या इतर गोष्टींमध्ये ढवळाढवळ करण्याच्या विचारांचा आणि आपल्यातल्या असुरांचा, सगळ्याचा, दुर्गुणांचा संपूर्ण नाश करणारं. कारण हे नाश झाल्यानंतरच एक शांततेचं रूप पुढे येणार आहे. म्हणून ती काली माता सत्व रूप ते आहे. अंतरंगाची साधना जशी जशी वाढत जाणार आहे, तसं तसं आपल्यातल्या ह्या सत्व गुणाचा उच्चांकी अतिशय प्रबळ असणारं रूप आपल्याला जाणवतं आणि ते जाणवून घ्यायचंय आपल्याला. आणि या रौद्र रूपानंतर जेव्हा आपल्यातली सगळी ही जी शक्ती आहे, जेव्हा आपण दुर्गुण सगळे पूर्णपणे काढून टाकतो आहोत, नाहीसे करून टाकतो आहोत, त्यावेळेला त्यानंतर त्या ध्यानाच्या सत्व शक्तीच्या उद्रेकानंतर षडरिपूंचा नाश झाल्यानंतर जी प्रकट होते, ते सत्व गुणांचं सोज्वळ रूप, अतिशय शांत आणि प्रसन्न असणारं महागौरी. 8वं रूप सांगितलं आहे महागौरी. किती सुंदर पायरी सांगितलेली आहे पहा. हे महागौरी म्हटलेलं आहे तिला. आणि अगदी विद्वत्ता, ज्ञानाचं प्रतीक असणारी गौरवर्णी म्हटलेलं आहे. गौर म्हणजे शुभ्र वर्ण. हा शुभ्रतेचं म्हणजे शुद्धतेचं प्रतीक आहे. अतिशय शुद्ध, निर्मळता, की आता कुठलेही दुर्गुण, दुर्विचार, कसल्याही गोष्टी आपल्यामध्ये नाही आहेत. आपल्यामधले सगळे सत्वगुण छान वाढीला लागल्यानंतर आपल्याला येणारी जी अनुभूती आहे, ती अनुभूती, आनंदाची अनुभूती ज्याला आपण म्हणतो, ती आत्मिक आनंदाची अनुभूती म्हणजे अंतरंग योगातला कळस नाही का? कोणाचा तरी चुकून माईक चालू असेल तर बंद कराल का प्लीज? क्षमस्व. तशी ही गौरवर्णी जी महागौरी म्हटलं गेलेलं आहे, ती विद्वत्तेचं, ज्ञानाचं आणि समाधानाचं तेज असणारी आहे. विद्वत्तेचं प्रतीक असणारी आहे, ज्ञानाचं प्रतीक असणारी आहे. आतापर्यंतच्या आपल्या आयुष्यामध्ये सगळे जे काही चढ उतार आले, ते सगळे योग साधनेनं अतिशय समर्थपणे पेलून एक आपण म्हणूयात की आंतरिक असं विलक्षण सामर्थ्य किंवा तेज, शांततेचा अनुभव हा समाधी स्थितीमध्ये अंतरंग योगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनुभवणारी, अतिशय आत्मिक आनंदामध्ये लीन असणारी अशी ही अवस्था म्हणजे महागौरीची आहे. हा अनुभवही आपल्याला याची देही याचे डोळा घ्यायचा आहे. याची जाणीव साधनेचा टप्पा तिथपर्यंत त्या लेव्हल पर्यंत आपल्याला तेव्हा आधी सुरू करून तिथपर्यंत नेला गेला तर हे नक्की याच जन्मी अनुभवायला येणार आहे की आपल्यातली महागौरी काय आहे. विलक्षण आंतरिक शांतता, ते ज्ञानाचं तेज, कुठलाही असूया नाही, द्वेष नाही, राग नाही, अशी जी काही आपली उत्तम अवस्था आहे, त्याचं रूप म्हणजे हे महागौरीचं रूप आपल्याला आताच याच देहामध्ये, याच साधनेमधून आपल्याला अनुभवायचं आहे. आणि 9वं रूप शेवटचं आपल्याला सिद्धी आहे, सिद्धिदात्री. आता सिद्धी देणारी आहे ती. सिद्धी प्रदान करणारी आहे. कारण सत्वगुणाचा इतका एक आत्मिक आनंद असणारी जी आहे, आपल्या आयुष्यातली सगळी कर्तव्य कर्म पार केल्यानंतर सगळं काही आपला संसार उत्तम करून आत्मसंतुष्ट झालेली, आता कशामध्येही लिप्त नसलेली,
आपल्या आयुष्याचा अर्थ गवसलेली जी आहे ना, ती दात्री असते. आता ती स्वतःसाठी काहीच मागणार नाहीये किंवा मागण्याचं काहीच नाहीये. देणारी आहे, दात्री आहे, ती देणारी आहे. ती फक्त देते. ज्याला जे हवं ते फक्त देऊ शकते, कारण तिला स्वतःसाठी आता काहीच नकोय. आयुष्याचा खरा अर्थानं अर्थ ज्याला कळतो, आपलं ध्येय काय आहे, आपण माणूस म्हणून का जन्माला आलो आहोत, ह्याचं उत्तर जेव्हा सापडतं, ती म्हणजे योगाचं अंतिम ध्येय. योगही तेच सांगतोय. ते जेव्हा जाणवतं, ते जेव्हा कळतं, तेव्हा पसायदान उमटतं. तेव्हा आपल्यासाठी काहीच नको असतं. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात म्हणणारं पसायदान हे तेव्हाच उमटू शकतं, जेव्हा योगाचं ध्येय आपल्याला कळतं आणि आपलंही तेच ध्येय, त्या ध्येयापर्यंत आपली वाटचाल होते, तेव्हा आपल्याला जाणवणारं ते सिद्धिदात्रीचं रूप आहे. ते दात्रीचं, दातृत्वाचं जे रूप आहे, हे आपल्याला अनुभवायला येणार आहे का? निश्चितच येणार आहे. कारण योग साधना सुरू होते आणि त्याचा अंतिम टप्पा आपल्याला दातृत्वाचाच दाखवतो, देण्याचाच दाखवतो. आपलं जीवन सार्थकी लावण्याचाच सांगितला जातो. परमात्म्याची, परमानंदाची अनुभूती यापेक्षा वेगळी काय असणार आहे? तीच असते. आपण जर विचार केला तर शैलपुत्री म्हणून सुरू झालेला हा प्रवास, पुत्री म्हणून सुरू झालेला हा प्रवास दातृत्वापर्यंत, दात्रीपर्यंत येऊन परिपूर्णतेला आणून देतो. तिथपर्यंत आणून पोहोचवणारे हे सगळी 9 रूप जी आहेत, ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये येणारे हे सगळे टप्पे आहेत. आपल्याला अनुभवाला येण्यासारखे गोष्टी आहेत. या सगळ्या शक्ती प्रत्येक वेळेला आपल्यातली एक शक्ती वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यान्वित होत राहते आणि त्याची आपल्याला जाणीव त्या टप्प्यावरती योग्य पद्धतीनं व्हायला हवी. ती आपली शक्ती प्रत्येक टप्प्यामध्ये जाणून घेणं आणि त्या शक्तीचा योग्य पद्धतीनं, योग्य दिशेनं आणि अ, योग्य योग्य प्रमाणामध्ये त्याचा वापर करून घेण्यासाठी योग साधनासारखं दुसरा उपाय नाही. ही योग साधना आपल्याला मार्ग दाखवते. आपल्याला हात धरून त्या मार्गावर चालायला शिकवते. कधी-मधी इकडे-तिकडे भरकटलं तर दीपस्तंभासारखं कायम तिथे उभी असते आणि आपल्याला भरकटू देत नाही. त्या मार्गावरती योग्य नेण्याकरता आपल्याला मार्गदर्शक ठरते. अशी ही योग साधना जी आहे, ती आपल्यातल्या या नवदुर्गांना जागृती करणारी आहे. ती जागर दाखवते. फक्त हा 9 दिवसाचा बाह्य देवीचा जागर नसून आपल्या आयुष्यातल्या नवदुर्गांचा जागर हा योग जागरामधून होऊ शकतो, योग साधनेमधून होऊ शकतो. हे मात्र आपण जाणून घ्यायलाच हवं. कुठल्याही टप्प्यावर सुरुवात झाली तरीही चालेल, पण योग साधनेला प्रत्यवाय नाही. ह्या नवदुर्गांच्या या नव्या शक्तीच्या आणि प्रत्येकामध्ये असलेल्या या ऊर्जेला माझा प्रणाम. त्या योग साधनेला प्रणाम. आणि ह्या नवशक्ती जाणून घेऊन त्या सगळ्याचा जागर करण्याकरता आपण आता योगाचा हे जागर नक्कीच करायला हवं आहे. हरिओम. मला आपण इथे आज बोलण्याची संधी दिली आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझा थोडासा अर्धा तासाचा वेळ दिला होता. मी जरा 5-7 मिनिटं जास्त बोलले त्याबद्दल क्षमस्व. नाही ताई, अतिशय पाऊण तासाचा वेळ ऍक्च्युअली हा. त्यामुळे काही हरकत नाही. ओके. अच्छा. हो, हरकत नाही. हो. मला असं वाटलं अगदी तुम्ही हो, मला हो, म्हणजे मी हो. अर्धा तास म्हटलं होतं, की अर्ध्या तासामध्ये आपला विषय संपवायचा, पण थोडासा पुढे गेला माझा. हं. त्याबद्दल क्षमस्व. खूप, खूप, खूप सुंदर असं व्याख्यान तुम्ही आजचं दिलेलं आहे. आणि दुर्गेची जी 9 रूप आहे, ते आत्तापर्यंत आपण फक्त वाचत आलेलो होतो. पण त्याच्या मागचा खरा अर्थ जो आहे, तो गूढ अर्थ आहे. आणि त्याचा अष्टांग योगातील योगाची जी 8 अंग आहेत, त्यांची आणि या नवदुर्गाचा सांगड घालून आजच्या या 21व्या शतकातील जी स्त्री आहे, जी एक माता आहे, जी एक भगिनी आहे, जी एक पुत्री आहे, घरातले सगळे जबाबदार सांभाळत आपल्या कुटुंबासाठी अर्थार्जन करण्यासाठी ती आज आपल्या उंबराच्या बाहेर तिने पाऊल ठेवलेलं आहे. ते बाहेरचं जग अतिशय आपण म्हणतो ना, आपण एक असुरक्षिततेचं अशा जगामध्ये वावरून सुद्धा या नवदुर्गेच्या साधनेच्या सहाय्याने आणि योगाच्या साधनेच्या सहाय्याने त्यांचा जागर करून ते कसं आपलं जीवन शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्टीने ती आपलं जीवन कसं वृद्धिंगत करू शकते. अतिशय साध्या, सोप्या आणि जे आपण म्हणतो ना, असं लेमन लँग्वेज असं म्हणतो, त्या लँग्वेजमध्ये तुम्ही अतिशय परिणामकारक अशा सांगितलेलं आहे. खरोखरच हे मनाला खूप भावून गेलेलं आहे.
तर आपल्या आजच्या या प्रेक्षकांपैकी म्हणेल किंवा आजच्या ऑडियन्सपैकी कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील, तर नक्की कोणी विचारू शकता किंवा आजच्या या ताईंच्या व्याख्यानाबद्दल कोणाला काही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त जास्त करू शकता. नक्कीच इथे काही मेसेज पण आलेले आहेत चॅट बॉक्समध्ये, की रिअली ग्रेट मॅम आणि थँक यू मॅम, व्हेरी विजिबल सेशन वगैरे म्हणून. या, खूपच छान. कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही माईक अनम्यूट करून बोलू शकता. ताईंना आपल्या प्रतिक्रिया किंवा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हरिओम सर. हरिओम ताई. अ, हरिओम. आज खरं योग प्रबोध वर्ग आमचा चालू आहे आणि यासाठी आम्हाला स्मिताताई लाभल्या आहे. खरंच खूप छान आहे आणि आज खरंच या नवदुर्गांना अ, आज आवश्यकता आहे. जर आपण बदलापूरचं प्रकरण पाहिलं किंवा इतरही जे काही पाहिलं, तर आज स्त्री जी सुरक्षित असणं किंवा स्त्रीच जी मुलांना पण आणि मुलींना पण घडवू शकते. म्हणजे कुटुंब हाच पाया आहे. तर आज या समाजामध्ये जर आज आपल्या 21व्या शतकाचा जर आपण विचार केलात, तर हे मागचं जे म्हणतो आपण जुनं ते सोनं आणि तुम्ही या सगळ्याची सांगड योगाबरोबर घालून दिलीत आणि खरंच नवदुर्गा ह्या नवरात्रीचं रूप कसं आहे, हे खरंच तुम्ही अतिशय अप्रतिमरित्या आम्हाला समजावून सांगितलंत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे. आणि आयोजकांनी मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप बोलायचं आहे पण नंतर मग व्यक्त होईल. हरिओम. ओके. अगदी धन्यवाद. यथामती यथाशक्ती. साधं सोपं मला जेवढं आकलन होतं तेवढंच मी मांडण्याचा प्रयत्न करते. मी काही फार हे नाही आहे. त्यामुळे मला जेवढं थोडंसं समजतं तेवढंच मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. खूप धन्यवाद धन्यवाद. ताई. धन्यवाद. आणखी कोणाला काही आपली मतं व्यक्त करायची असेल तर नक्कीच व्यक्त करू शकता किंवा काही प्रश्न असतील तरी ताईंना तुम्ही विचारू शकता. ओके. चालेल. थँक ठीक आहे ताई. खूप खूप. खूप धन्यवाद. अगदी वेळात वेळ काढून ताईंचे बरेचसे वर्ग चालू असतात. आता पण ताई एक वर्ग जस्ट आत्ताच संपून आलेले आहेत आणि लगेच इकडे आलेले आहेत ताई. त्यामुळे खूप खूप आभारी आहोत ताई आम्ही संपूर्ण आमच्या या वर्गातर्फे आणि नक्कीच आम्ही भविष्यामध्ये पुन्हा आम्ही तुम्हाला थोडा त्रास देऊच आम्ही. एकदा अशाच अति आनंद. कोणत्या निमित्त काढून आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी असंच मिळत राहू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचेही आभार आणि झुंजा सर आणि राजयोग कन्सल्टिंग ग्रुपचेही खूप खूप धन्यवाद. हरिओम. हरिओम. हरिओम.